नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही बघता आहात लोकशाही न्यूज. या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. फ्रान्समधून उड्डाण करण्यात आलेली राफेल लढाऊ विमानं आज भारतात दाखल होणार आहेत. 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात दाखल होईल. एकूण 10 राफेल विमानं तयार आहेत. त्यातील 5 पहिल्या टप्प्यात दिली गेलेली आहेत, तर उर्वरित 5 आणखी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फ्रान्समध्येच सध्या आहेत. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला सर्व 36 राफेल विमानं दिली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणामधल्या अंबाला हवाई तळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. अंबाला जिल्हा प्रशासनानं हवाई तळाजवळ 144 कलम लागू केलेला आहे आणि यासोबतच फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. राफेल विमानांच्या समावेशानं भारतीय हवाई दलाच्या ज्या सामर्थ्यात कमालीची वाढ होणार आहे, या राफेल विमानांची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया. एका मिनिटामध्ये 60,000 फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याची क्षमता या राफेल विमानांमध्ये आहे. राफेलचा प्रतितास वेग हा 2200 किलोमीटर पर्यंतचा आहे. 25,000 किलोपर्यंत शस्त्रास्त्र वाहून नेण्याची त्यात क्षमता आहे. राफेल विमानं मिटिओर एअर टू एअर मिसाईल्सनं सुसज्ज आहेत. मिसाईल्सची मारक क्षमता 150 किलोमीटर पर्यंतची आहे. त्यामुळे या राफेल विमानांच्या भारतीय वायुदलामधल्या समावेशामुळे आपली हवाई ताकद, आपलं हवाई सामर्थ्य जे आहे ते वाढणार आहे. भारत आणि फ्रान्समध्ये या राफेल विमानांचा करार झालेला होता. त्यानुसार 36 राफेल विमानं भारत सरकारनं खरेदी केलेली आहेत. आणि याच राफेल विमानांसंदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत 2 मान्यवर यासाठी खास शोमध्ये आमंत्रित आपण केलेले आहेत. आपल्यासोबत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर सर आहेत, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. दोघांचंही मी या चर्चेमध्ये स्वागत करतो. ओढेकर सर, सुरुवातीला आपल्याकडे येतो. राफेल विमानं आता भारतामध्ये दाखल आज होणार आहेत. 5 विमानांची ही पहिली तुकडी आहे. मात्र ही राफेल विमानं भारतीय वायुदलामध्ये समाविष्ट केली गेल्यानंतर भारतीय वायुदलाच्या हवाई सामर्थ्यामध्ये खास करून खूप मोठी वाढ होणार आहे आणि चीन आणि पाकिस्तानवर वचक ठेवणं आपल्याला सोपं जाणार आहे. सर, सुरुवातीला याबद्दलची आपली पहिली कमेंट. भारताला एकंदर वायू सामर्थ्य जे आपलं टोटल आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे सध्या काही प्रकारच्या विमानांची कमतरता होती. काही स्क्वाड्रन्स आपल्याकडे कमी आहेत. जेवढे आवश्यक आहे तेवढे नव्हते. राफेलची खरेदी केल्यानंतर आज ही पहिली आपल्याला 5 विमानांची खेप आज अंबाला येथे उतरती आहे. त्यामुळे भारताचं हवाई दल सामर्थ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की या राफेल विमानांच्या तोडीमध्ये पाकिस्तानकडे किंवा चीनकडे कुठल्याही प्रकारचं त्यांना तोडीस तोड अशा प्रकारचं उत्तर देऊ शकणारं कुठलंही फायटर विमान त्यांच्याकडे आज रोजी अवेलेबल नाही. आणि यांची रेंज आणि यांची ताकद लक्षात घेतला तर पाकिस्तान असो किंवा चीन असो, त्यांच्यावरती आपण मोठ्या प्रमाणावरती वचक बसवू शकतो. उद्या युद्धाला जर सुरुवात झाली तर पाकिस्तान आणि चीन या दोघांच्या आतमध्ये शिरून किंवा आतमध्ये न शिरता सुद्धा आपण त्यांच्यावरती मिसाईल्स किंवा हल्ले करू शकतो आणि त्यांचे थळ नेस्तनाबूत करू शकतो. हे या विमानांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ओढेकर सर, आणि या सगळ्या घडामोडी आपण बघितल्या त्यावेळेला आपल्याला सर्वांनाच हे कळलेलं होतं की राफेल विमानांचं आपल्याकडे खूप महत्त्व आहे आणि चीन आणि पाकिस्तानकडून सातत्यानं जो उपद्रव भारताला होतोय त्या दृष्टीनं जर नियंत्रण ठेवायचं असेल, परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर राफेल सारख्या विमानांची वायुदलाला प्रचंड गरज होती. आणि आता ही विमानं दाखल झाल्यानंतर आपली वायुदलाची जी क्षमता आहे, सामर्थ्य आहे, ते निश्चितपणे वाढणार आहे. मात्र राफेल विमानांच्या समावेशानं आपण जी वेगवेगळी शस्त्रास्त्र विकसित केलेली आहेत, म्हणजे ब्राह्मोस सारखं क्षेपणास्त्र असेल किंवा इतर अनेक जी शस्त्रास्त्र आहेत
त्या शस्त्रास्त्रांना या राफेल विमानांनी सुसज्ज करता येऊ शकेल आणि त्यामुळे कदाचित या सगळ्या शस्त्रास्त्रांचा देखील अतिशय व्यवस्थितपणे वापर देखील होऊ शकेल. म्हणजे सुखोई किंवा MiG-29 सारखी विमानं देखील भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आहेतच, मात्र राफेलमुळे आणखी ॲड ऑन गोष्टी देखील बऱ्याच प्रमाणात आपल्याला मिळणार आहेत. ओडेकर सर, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आज आपण जर पाहायला गेलो तर राफेलची क्षमता पाहायला गेलं तर राफेलमध्ये आपल्याला ब्रह्मोस सारखं मिसाईल सुद्धा त्याच्यावरती माउंट करता येत आहे. नंतर पायथान नावाचे मिसाईल जे आहे ते सुद्धा आपण त्याच्यावरती ठेवू शकतो आहे. राफेलला एका वेळेस 6 मिसाईल्स कॅरी करायची शक्यता, त्यांची क्षमता आहे आणि त्याचं रडार हे एवढं पॉवरफुल आहे की एका वेळेस 40 टार्गेट शत्रूची मॉनिटर करून कुठल्याही क्षणाला एका वेळेस किमान 6 अशा पद्धतीने आपण शत्रूची टार्गेट जे नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे याची जी क्षमता आहे, जर समजा आपण विचार केला की ज्याला नॉन गायडेड मिसाईल्स नसताना जर नुसती बंबार्डिंग करायची वेळ आली तर 500 पाऊंडापासून तर 2000 पाऊंडापर्यंत सुद्धा आपण त्यामध्ये बॉम्ब वाहून नेऊ शकतो आणि शत्रूवरती डायरेक्ट ते टाकू शकतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला बियॉन्ड व्हिज्युअल रेंज अशी सुद्धा कॅपॅसिटी आहे. तर बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे काय की प्रत्यक्ष आपल्याला शत्रूचं टार्गेट दिसत नाहीये, परंतु त्या मिसाईल वरती जर समजा आपण त्याचे ग्रिड रेफरन्स फिट केला कॉम्प्युटरच्या माध्यमातून तर आपण ते टार्गेट सुद्धा आपण एंगेज करू शकतो आणि मिसाईल स्वतः जाऊन टार्गेट वरती स्वतःला करेक्शन घेऊन एक्झॅक्टली त्यावरती पडू शकतं. त्याचप्रमाणे पायथान नावाचं जे आता इस्रायलकडनं आपल्याला मिळणार आहे तर त्या पायथानची क्षमता अशी आहे की पायथान एकदा सोडल्यानंतर टार्गेटमध्ये ते जाऊन आपोआप पडू शकतं. सोडल्यानंतर म्हणजे ते स्वतःला गाईड करू शकतं आणि टार्गेटला पूर्णपणे नेस्तुबत करते. त्याची अॅक्युरसी इतकी मोठी आहे की जास्तीत जास्त 10 फुटाच्या क्षेत्रामध्ये ते बरोबर पडतं टार्गेटच्या आणि टार्गेटला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. मग ते टार्गेट ते बंकर असो किंवा एखादा मोठा टँक असो किंवा अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शन असो तर ते सुद्धा ते नष्ट करता येतं. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये हे आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जी कॅनन दिलेली आहे त्या कॅननची क्षमता म्हणजे गोळ्या डागण्याची जर बघितली आपण तर 2500 राऊंड्स प्रति मिनिट या हिशोबाने 30 mm ची कॅनन त्यात दिलेली आहे जी इनहाऊस आहे आणि ती गोळ्यांचा वर्षाव करून शत्रूची विमानं सुद्धा नष्ट करू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने मिसाईल असो किंवा मल्टी रोल मध्ये तुम्ही एअर टू एअर मिसाईल असो किंवा एअर टू सरफेस मिसाईल असो अशा पद्धतीने आपण ती मिसाईल वापरू शकतो आणि शत्रूला आपण नेस्तनाबूत करू शकतो. ही याची फार मोठी क्षमता आपल्याकडे या विमानाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. वास्तविक पाहता मी असं म्हणेन की आज 5चा हप्ता आलेला आहे. 5 विमानं अद्याप सध्याही फ्रान्समध्ये आपल्या पायलटांना ट्रेनिंगला तयार ठेवली आहे. ती सुद्धा कदाचित या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात पोहोचतील हिंदुस्थानामध्ये. आणि तशा पद्धतीने ही 36 फुटेली विमानांपैकी जी 26 विमानं आहेत ती साधारणतः जानेवारी किंवा मार्चच्या आतमध्ये जर भारताला मिळाली तर भारताला कुठल्याही प्रकारच्या शत्रूच्या कारवाईला तोंड देण्याकरता किंवा आपण काही प्रोएक्टिव्ह कारवाई तर करायची भारताने ठरवली. कारण आज आपण जर बघितलं तर चीनचं सैन्य पूर्णपणे मागे गेलेलं नाहीये. काही ठिकाणी अद्यापपर्यंत अटक करता आहे आणि अशा वेळेस भारतीय पॉलिटिकल सर्कल्समध्ये म्हणजे राजकारणी लोकांना एक निर्णय केव्हा तरी घ्यावा लागणार आहे की चीनला धडा शिकवायची वेळ केव्हा येणार आहे. सैन्य तर पूर्णपणे तयारीत राहणारच आहे पण हा एक पॉलिटिकल डिसिजन असणार आहे की आपल्या दृष्टीने सध्या सोयीस्कर वेळ जी आहे ती कुठली येते. तसं म्हणाल तर सध्या चीनला चारीबाजूने कोंडीत पकडायचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचे परराष्ट्र नीती सल्लागारांनी उत्तम वठवलेलं आहे आणि चीनला आपण चारी बाजूने सर्कल सध्या करतो आहोत. आणि या भागामध्ये जर समजा आपल्याला त्यांच्या पुढे जायचं असेल तर कुठंतरी बार्गेनिंग करण्याकरता म्हणून चीनच्या एखाद्या कुठल्या तरी भागावरती म्हणजे जो पूर्वी त्यांनी आपलाच कॅप्चर केलेला आहे. जसं मी मागे म्हटलं होतं की लडाखमध्ये आपण अक्साई चीन म्हणतो तर अक्साई चीनला अक्साई चीन न म्हणता कारण त्याच्या लोकांचा गैरसमज असतो की हा चीनचा वास्तुतः त्याचा माझ्या माहितीप्रमाणे लडाखी भाषेमध्ये अर्थ होतो की पांढऱ्या मातीचे मैदान आणि किंवा वाळवंट
परंतु आक्साई चीन या शब्दामुळे मात्र लोकांचा गैरसमज होतो आणि म्हणून त्याला आपण कदाचित उत्तर पूर्व लडाख असं मुद्दाम सर्व माध्यमांनी म्हणावं आणि तो जो चीनच्या ताब्यामध्ये आहे तो आपण ताब्यात घेण्याकरता काय प्रयत्न करावेत. आणि आज जर बघितलं आपण तर चीनने पार अरुणाचल प्रदेशापासून असो ते लडाख पर्यंत असो, डेप्सॉंग व्हॅलीच्या पलीकडे असो, मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याच एरियामध्ये त्यांनी सैन्य गोळा केलेलं आहे. लेटेस्ट माझ्या माहितीप्रमाणे आता उत्तराखंडात सुद्धा एका ठिकाणी त्यांनी त्यांची वाहनं बॉर्डरच्या आतमध्ये घुसवलेली आहेत. म्हणजे ग्रे एरियामध्ये त्यांनी त्यांचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि तिथे पण त्यांचा सैनिकांचा जमावडा आहे. तिकडे भूतान त्या बाबतीमध्ये पण त्यांच्या कारवाई देशात चालू आहेत आणि अरुणाचल प्रदेश असो, सिक्कीम असो, या सर्व ठिकाणी त्यांची सैन्याची दमवादमव चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात जर कारवाई करायची झाली तर एक फार मोठा निर्णय असेल. परंतु या राफेल विमानामुळे हा सर्वच एक प्रकारचा मोठा खेळ जो आहे तो आपल्या फेवरमध्ये राफेल विमानं पलटवू शकतात. आणि म्हणून माझी अशी सरकारला आणि सर्व जनतेला पण विनंती आहे की सरकारने आता एक योग्य तो निर्णय ताबडतोब घ्यावा आणि त्याप्रमाणे आर्मीला डायरेक्शन द्यावे. आर्मी जी आहे त्या बाबतीमध्ये पूर्णपणे तयार आहे आणि चीनला आणि पाकिस्तानला ऍट अ टाइम ऑन टू फ्रंट वॉर मध्ये सुद्धा धडा शिकवू शकतो अशी आपली क्षमता निर्माण झाली आहे आणि त्याला राफेल विमानांनी फार मोठं सहाय्य केलेलं आहे. बिलकुल. पुन्हा एकदा मी ओडेकर सरांकडे जाणारच आहे. महाजन सर देखील आपल्या सोबत आता जोडले जात आहेत. मात्र महत्त्वाची बाब सांगायची ती म्हणजे अंबाला एअरबेसवर ज्या ठिकाणी ही राफेल विमानं दाखल होणार आहेत त्या एअरबेसच्या आजूबाजूला कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. अंबालामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात करण्यात आलेली आहे आणि लोकांनी तिथले फोटो काढू नयेत यासाठी सातत्यानं पोलीस किंवा इतर ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या लाऊडस्पीकरवरनं घोषणा देखील देत आहेत. त्यामुळं लोकांनी तिथे फोटो काढू नयेत असं आवाहन आता सरकारतर्फे देखील केलं जात आहे, पोलीस प्रशासनातर्फे देखील केलं जात आहे. आपल्यासोबत महाजन सर जोडले गेलेले आहेत. महाजन सर, खूप खूप स्वागत आपलं या चर्चेमध्ये. सर, राफेल विमानांची पहिली खेप आता 5 विमानांची अंबाला एअरबेसवर आज दाखल होणार आहेच. या पहिल्या खेपेनंतर दुसरी खेप देखील काही दिवसात 5 विमानांची दाखल होईल. पण राफेल विमानांमुळे जी ताकद आपल्याला आणखीन मिळणार आहे, जी वाढणार आहे आपली ताकद, त्याचा फायदा पुढच्या काळात चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या आगळिकीवर आपल्याला नियंत्रण ठेवण्यामध्ये होणार आहे. सर, आपल्या दृष्टीने याचं नेमकं काय महत्व आहे? तुमचा हा प्रश्न जो आहे अतिशय चांगला आहे. कारण मुख्य प्रॉब्लेम असा आहे की सध्या जी आपल्याकडे विमानं आहेत ती विमानं 10 स्क्वॉड्रनचे मिगची आहेत, जी पुष्कळ जुनी झालेली आहेत आणि ज्यामुळे त्यांच्या जागी आता लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट येणार आहे. त्याला अजून थोडा वेळ लागू शकतो. दुसरी जी विमानं आहेत ती म्हणजे मिराज आणि जगवार, त्यांचं सध्या अपग्रेडेशन सुरू आहे. त्यामुळे सगळी विमानं एकदम काही लढाई करता मिळत नाही. आणि तिसरी जी आपल्याकडे प्रकारची विमानं आहेत सुखोई, ती अर्थात चांगली आहेत आणि सध्या आपल्याकडे असलेली ती सर्वात अत्याधुनिक विमानं होती. आता आपल्याकडे हे जे राफेल आलेलं आहे हे राफेल सुखोईच्या सुद्धा पलीकडचं आहे आणि जगातलं हे सर्वात अत्याधुनिक विमान असं समजलं जातं. म्हणजे असं म्हटलं जातं की एक राफेल इज इक्वल टू 2 सुखोई. आणि राफेल हे एक अष्टपैलू विमान आहे. याचा अर्थ की फायटर एअरक्राफ्टला ही वेगवेगळी कामं करावी लागतात. म्हणजे हवेमध्ये शत्रूच्या विमानाच्या विरुद्ध आपला डिफेन्स किंवा शत्रूच्या टार्गेटवरती जाऊन बॉम्ब टाकणं किंवा शत्रूच्या टार्गेटवरती मिसाईल लॉन्च करणं किंवा न्यूक्लिअर वेपन घेऊन जाणं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कामं, ही सगळी कामं ही एकटं विमान हे करू शकतं. याची रेंज म्हणजे पल्ला इतका जास्त आहे की आपली रणभूमी तिबेट आहे आणि तिबेट जवळजवळ 3,500-4 हजार किलोमीटर तिबेटची लांबी रुंदी आहे. तर तिबेट मधल्या कुठल्याही टार्गेटवरती जाऊन हे फायर करू शकतं. म्हणजे तिबेटमध्ये असलेला कॅन्टॉनमेंट, तिबेटच्या ब्रह्मपुत्रा नदीवरती असलेले मोठे पूल किंवा जिथे चीनी सैन्याचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, असं म्हणतात की त्यांचे रणगाडे किंवा त्यांचे एपीसी तिथे आलेले आहेत, त्यांच्यावरती हल्ला करणं किंवा सैन्याचं सामान घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाड्या, या सगळ्या ज्या तिबेट मधले जी टार्गेट आहेत ती या विमानाच्या रेंजमध्ये येतीलच. एवढंच नव्हे तर याला एअर टू एअर रिफ्युएलिंग म्हणजे हवेतल्या हवेतच पेट्रोल भरायचं किंवा एअर इंधन भरायची म्हणजे सोय असल्यामुळे आपण जर गरज पडलं तर अजून सुद्धा लांब जाऊ शकतो.
माझा आवाज आपल्याला येतोय का? कारण मध्ये मला काहीतरी डिस्टर्बन्स येत होता. नाही महाजन सर, येतोय आपला आवाज व्यवस्थित. हा, कारण मध्ये थोडा मागे डिस्टर्बन्स येतो. रिफ्युएलिंग असल्यामुळे जर आपल्याला तिबेटच्या पुढे जर चायनीज मेनलँड मध्ये जायचं असेल, ही सुद्धा व्यवस्था याच्यावरती आहे. आणि हे डे आणि नाईट म्हणजे रात्री आणि दिवसा दोन्हीच्या वेळेला हे विमान वापरता येऊ शकतं. असे याच्यामध्ये अनेक म्हणजे प्रकारच्या मॉडिफिकेशन केलेल्या आहेत, अतिशय अत्याधुनिक आहे. आणि याच्याशिवाय मुख्य गोष्ट अशी आहे की 1962 ची ज्यावेळेस लढाई झाली होती त्यावेळेला आपलं नेतृत्व इतकं घाबरलेलं होतं की त्यांनी 90% आपलं सैन्याची लढ्यात वापरलंच नाही आणि हवाई दलाचा अजिबात वापर केला नाही. कारण डोंगराच्या भागामध्ये हवाई दलाचा वापर हा चांगला होऊ शकतो. रस्त्यावरती फायरिंग करणं, रेल्वे लाईन थांबवणं, त्यांच्या एअरपोर्ट वरती फायर करणं वगैरे. तर आताचं नेतृत्व जे आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आपण जर गरज पडली तर आपण हवाई दलाचा वापर करू शकतो. आपण जे बालाकोटला गेलो आणि दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प वरती हल्ला केला आणि त्यांचे ते 200-300 दहशतवादी मारले. तर म्हणजे क्षमता असणं एक भाग झाला, परंतु त्या क्षमतेची वापर करण्याची राजकीय हिंमत असणं हा दुसरा भाग झाला. हे आता एअरफोर्सने पण दाखवलेलं आहे आणि आपल्या राजकीय नेतृत्वाने पण दाखवलेलं आहे. तर क्षमता ही नक्कीच वाढ. बिलकुल 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 महाजन सरांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. त्यांच्याशी आपला कदाचित संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया. मात्र आपण बघितलं तर राफेलमध्ये अजूनही अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यांमुळे राफेलला जगातलं सध्याचं अत्याधुनिक विमान फायटर जेट का म्हटलं जातं हे अधोरेखित होतं. राफेलमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. यामध्ये आणखी काही गोष्टी तुम्ही ॲड देखील करू शकता जेणेकरून त्याची जी सज्जता आहे, शस्त्रास्त्रांची सज्जता, ती वाढवता येऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राफेलच्या निर्मितीमध्ये प्रामुख्यानं कार्बन आणि केवलार कॉम्पोजिट्सचा वापर केला गेलेला आहे आणि यामध्ये टायटेनियम आणि ॲल्युमिनियम लिथियम मिश्र धातूंचा वापर केला आहे. त्यामुळं राफेलसाठी जर आपण बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि इन्फ्रारेड सिग्नेचर कमी होऊन त्याला स्टेल्थ क्षमता देखील प्राप्त होते. हा खूप मोठा फायदा आहे राफेल विमानांचा. या फायद्यामुळं शत्रूला राफेल विमान दिसणं किंवा रडारमध्ये कॅच करणं थोडंसं कठीण होणार आहे. या चर्चेत बहुप्रतीक्षित राफेल विमानं आज अखेर भारतात दाखल होत आहेत. भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे. ही विमानं ज्या वेळेला दाखल होतील त्यावेळेला आपल्याला त्याचा अंदाज तर येईलच, मात्र ज्यांची जी वैशिष्ट्ये आहेत या राफेल विमानांची ती इतकी अवाक करणारी आहेत की भारतीय वायुदलाला याचा निश्चितपणे खूप मोठा फायदा होणार आहे. ओढेकर सर आपल्यासोबत आहेतच. सर, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. या राफेल विमानांना खरं तर स्टेल्थ विमानांसारखीची क्षमता प्राप्त झाली आहे या कंपोजिट्समुळे. आणि आपण जर बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि इन्फ्रारेड सिग्नेचर क्षमता जी आहे ते कमी होऊन त्याला ही स्टेल्थ क्षमता प्राप्त झाल्याचं बोललं जात आहे. आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पायलट्सच्या दृष्टीनं लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी हेल्मेट माउंटेड वेपन साइट प्रणाली देखील यामध्ये आहे. त्यामुळं पायलट्सना देखील शत्रूचं जे काही लक्ष्य आहे ते सहजपणे टिपण्यामध्ये यश मिळणार आहे. सर, याबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायला आवडेल. ऍक्च्युली राफेल विमानामध्ये जो पायलट आहे, ऍक्च्युली हे 2 सीटर विमान असल्यामुळे त्यामध्ये त्यांना एक हेल्प असलेला पायलट सोडण्यामध्ये असणार आहे. आणि राफेलच्या पायलटच्या हेल्मेटमध्ये त्यांनी अशी सोय दिलेली आहे की तुम्हाला दृष्टिक्षेपात असणारे सर्व गोष्टी तुम्हाला हेल्मेटच्या माध्यमातून त्यांच्या डोक्याच्या हेल्मेटमध्ये त्यांना सर्व गोष्टी दिसत असतात आणि त्याच्यामध्ये ऍक्युरसी त्यांची त्यामुळे वाढते. तसंच इतर ग्राउंडवर खालच्या बाजूला असणाऱ्या त्यांनी एक वेगळं त्या ठिकाणी एक इन्स्ट्रुमेंट उजव्या हाताला दिलेलं आहे विमानामध्ये की ज्याच्यामुळे त्यांना दोन्ही ठिकाणी लक्ष ठेवता येईल. दुसरी गोष्ट अशी की हेल्मेट माउंटेड जे काही व्हिज्युअल त्यांना दिलेले आहेत आणि त्यांचा रिॲक्शन टाइम तर कमी होतोच, परंतु त्यातल्या एकंदर कॉम्प्युटरच्या इतर सर्व तंत्रज्ञानामुळे त्यांची ॲक्युरसी वाढते. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ऍट अ टाइम हे विमानामधलं रडार जे आहे ते 40 टार्गेट मॉनिटर करतं आणि त्यातले जे त्यांच्या टार्गेटच्या लिमिट्स मध्ये येतील फायरिंग करता अशा कुठल्याही 6 टार्गेटवर ऍट अ टाइम ते हल्ला करू शकतात. तर हे सर्व जे काही कॅल्क्युलेशन आणि वगैरे जे गोष्टी आहेत हे करण्याकरता तुम्हाला ज्या पद्धतीचा स्पीड पाहिजे आहे तो स्पीड तुम्हाला सध्या या माध्यमातून मिळू शकतो. आणि एक म्हणजे माणसाने विचार करायचा आणि लागले
फायर व्हायला पाहिजे इतक्या कमी क्षणामध्ये त्या हेल्मेटमध्ये माउंटेड असलेल्या सगळ्या व्हिज्युअल त्यांच्या इन्स्ट्रुमेंट्स त्यांना शक्य होतं. आणि हा प्रकारचा जो काही हेल्मेट आपल्याकडे आता पहिल्यांदाच ऍक्च्युली खरं म्हणजे विमानांमध्ये आपल्याकडे आलेला आहे. आणि याच्यामुळे या राफेलची क्षमता जी आहे ती फार मोठी आहे. याच विषयात जर आपण पाकिस्तानचं F-16 बघितलं तर पाकिस्तानच्या F-16 मध्ये अशा प्रकारची कुठल्याही सोयी नाहीये. म्हणजे असं म्हटलं जातं की एक राफेलला मॉनिटर करण्याकरता किमान 2 F-16 पाकिस्तानला त्याच्या मागावर ठेवावे लागतील, तेव्हा ते एक राफेलला मॉनिटर करू शकतील किंवा त्याला ते एंगेज करण्याकरता प्रयत्न करू शकतील. पण राफेलचा स्पीड, त्याची एकंदर क्षमता लक्षात घेतली तर F-16 त्याच्या पासंगालाही पुरणार नाही असं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. बिलकुल बिलकुल. महाजन सरांकडे मी आता जाणार आहे. सर, राफेल विमानांना खरं तर स्टेल्थ सारखी क्षमता प्राप्त झालेली आहे, त्यामुळं राफेलचं स्वतःचं रडार तर खूप स्ट्रॉंग आहेच, मात्र राफेल शत्रू पक्षाच्या रडारवर सहजरित्या दिसणार नाही अशी देखील त्याच्यात सोय आहे. त्यामुळं डबल ॲडव्हान्टेज म्हणावं लागेल. आणि दुसरं म्हणजे पायलट्स आणि को पायलट्सना खूप साऱ्या फीचर्स ज्या आहेत त्या कॉकपिटमध्ये दिल्या गेलेल्या आहेत, त्यामुळं लक्ष्याचा अचूक वेध घेणं त्यांना शक्य देखील होणार आहे. आणि सोबतच सर, जर बघितलं आपण तर काही बाय डिफॉल्ट काही क्षेपणास्त्र आपण म्हणूया, मिसाईल्स म्हणूया, त्यामध्ये दिली गेलेली आहेत. म्हणजे मायका, स्काल्प, मिटिऑर, एक्झोसेट सारखी ही जी क्षेपणास्त्र आहेत, अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता, अशा बऱ्याच गोष्टी राफेलमध्ये आहेत. त्यामुळं एकंदरीतच बाकीची जी सध्याची विमानं आपण वापरतो ती त्यापैकी देखील काही विमानं अत्याधुनिक आहेतच. म्हणजे जसा जॅग्वारचा उल्लेख झाला, MiG-29 किंवा सुखोईचा उल्लेख झाला, ही विमानं तर आहेतच, मात्र या व्यतिरिक्त आता राफेलमुळे आणखी खूप मोठी मारक क्षमता आपल्याला सिद्ध झालेली आहे. सर, त्याबद्दल काय सांगाल? असं आहे, तुम्ही आता या विमानाचं जे वर्णन करत होता ते बरोबर आहे की त्यांच्याकडे हवेतून हवेमध्ये मार करणारी क्षेपणास्त्र आहेत, हवेतून जमिनीवरती मार करणारी क्षेपणास्त्र आहे, स्टेल्थ म्हणजे की ज्याच्यामुळे ती शत्रूच्या रडारवरती दिसणार नाही ही क्षमता आहे. वेगवेगळी कामं एकाच वेळेला करण्याची क्षमता आहे. तर त्यामुळे त्यांची जी हवाई क्षमता आहे, युद्ध क्षमता आहे, ही नक्कीच वाढते. कारण आपण हे बघायला पाहिजे की तिबेटमध्ये जिथे चीनचं सैन्य आहे तिथे कुठली टार्गेट्स आहे की ज्याच्यावरती राफेल फायर करू शकतं. तर आपण बघा की त्यांचे रणगाडे काही ठिकाणी एकत्रित झालेले आहेत, त्यांच्या 2 मेकॅनाइज्ड डिव्हिजन या काही ठिकाणी येऊन थांबलेल्या आहेत, काही ठिकाणी त्यांचे कॅन्टोन्मेंट्स आहेत, काही ठिकाणी त्यांचे जे बॉम्ब एकत्र करून ठेवलेले आहेत, त्याला अम्युनिशन डंप म्हणायचं तसं आहे. त्यांची तिबेटमध्ये काही सप्लाय डेपोज आहेत. याच्याशिवाय त्यांच्याकडे तिथे गॅस किंवा तेलाच्या पाईपलाईन आहेत, त्यांच्याकडे रेल्वे लाईन आहेत, त्यांच्याकडे रस्त्यावरती असलेले काही महत्वाचे पूल आहेत. तर ही सगळी जी टार्गेट्स आहेत ही याच्यावरती राफेल हे फायर करू शकतं. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रेवरचा आपण जर एक पूल जर पाडला या विमानाचा वापर करू तर ब्रह्मपुत्रेच्या त्या बाजूने या बाजूला यायची चीनी सैन्याची क्षमता ही कमी होऊ शकते, खास अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये. अम्युनिशन डंपला जर फायर लावला तर त्यांची अम्युनिशन संपेल. तेलाच्या पाईपलाईन्स आहेत, त्याच्या कारखान्यावरती हल्ला केला तर तेलाचा पुरवठा संपेल. याच्याशिवाय काही ठिकाणी तिथे थोडीशी आडवळणी अशी म्हणजे रस्ते आहेत, खास अरुणाचल प्रदेशच्या समोर, तर तिथे त्यांचा वापर अशा प्रकारे चीनला थांबवण्याकरता करू शकतो. कारण केवळ सैन्य ज्यावेळेस चीनचं येणं लढण्याकरता तर त्यांना त्यांच्या मागे एक प्रचंड लांब अशी एक लॉजिस्टिक चेन असते. त्यांची अम्युनिशन येते, त्यांचा सप्लाय येतं, त्यांची इतर वाहनं येतात. त्यांच्या मागच्या बाजूला जाऊन फायर करायचं हे महत्वाचं असतं. कारण आपल्याकडे तोफखाना असतो, तो 25, 30, 40 किलोमीटर इतकं शत्रूच्या प्रदेशामध्ये फायर करू शकतो. आपल्याकडे जी पृथ्वी किंवा अशी जी क्षेपणास्त्र आहे 100-150 किलोमीटर एवढी आत जाऊन फायर करू शकतात. परंतु त्याच्या पुढे जायचं म्हटलं तर अर्थातच विमान किंवा लढाऊ विमान हे आपल्याकडे एक असलेलं एक मोठं साधन मिळतं. कारण जिथे तोफखाना फायर करू शकतो तिथे या विमानाचा काही फायदा नसतो. आपण लांब जायला पाहिजे. म्हणजे शत्रूचे एअरफील्ड आहेत, शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टीम आहेत, किंवा असे मोठे अम्युनिशन डम्प्स आहेत, तर त्याकरता याचा फायदा होतो. आणि एवढंच नव्हे तर हे विमान अंबालामध्ये स्थित असल्यामुळे
हे एकाच वेळेला चीनच्या विरुद्ध तर वापरता येईलच, परंतु पाकिस्तानच्या विरुद्ध सुद्धा वापरता येईल. कारण तुम्ही त्याची रेंज बघा किंवा त्याचा पल्ला बघा. पाकिस्तान मधल्या सगळ्या एअरफील्ड वरती त्यांचा वापर हा करता येईल. तर त्याच्यामुळे जर दोन्ही फ्रंट वरती एकदमच लढायचं म्हटलं तर ते तसं करता येईल. आणि जे आपल्याकडे जे पुढची विमानं येणार आहेत, 35 अजून येणार आहेत, ती हाशिमारा हे जे एअरफील्ड आहे तिथे ती तैनात होणार आहेत. तर तिथून त्यांना जे अरुणाचल प्रदेशच्या समोरचा जो एरिया आहे तिथे त्यांचा वापर करता येईल. तर आपण ज्या वेळेला भारत चीन सीमेवरती विषय बोलतो तर ती तीन विभागामध्ये वाटली गेलेली आहे. एक तर म्हणजे अरुणाचल प्रदेशच्या समोरची चीनची सीमा, मग दुसरी सिक्कीमच्या समोरची चीनची सीमा, मग तिसरी जी आहे ती उत्तराखंड, हिमाचल प्रदेश किंवा लडाखच्या समोरची चीनची सीमा. बरोबर. तर ही जी सध्या जी तैनाती आहे अंबालामध्ये, ती लडाख आणि उत्तराखंडच्या समोरच्या चीनच्या सीमेच्या विरुद्ध वापर करण्याकरता आहे. परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये जिथे आपला प्रचंड चीनी सीमा आहे आणि सिक्कीम, खास तर ज्याच्या खालती सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजे तो एक निमुळता टापू आहे जो ईशान्य भारताला बाकीच्या भागाशी जोडतो आणि तो अतिशय महत्वाचा समजला जातो. बिलकुल. कारण काय की जर चीनची लढाई झाली तर एक असा समज आहे की लडाख सारख्या भागामध्ये त्यांची काही करण्याची क्षमता ही पुष्कळ कमी असते. परंतु अरुणाचल प्रदेश सारख्या भागामध्ये, खास तर सिक्कीमच्या भागामध्ये जर जिथे ते आत आले तर आपला हा जो सिलिगुडी कॉरिडॉर आहे त्याला एक धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनी सैन्य हे जास्त मोठ्या संख्येने येऊ शकतं. तर त्याच्यामुळे नंतरची जी विमानं येणार आहेत ती तिथे वापरण्याकरता तैनात होणाऱ्या हाशिमारामध्ये, तर ज्याच्यामुळे त्या भागातली आपली चीन करण्याची क्षमता ही नक्कीच वाढेल. फक्त पण लक्षात असं ठेवायला पाहिजे की नुसती 5 विमानं येऊन क्षमता वाढली तर असं म्हणून होत नाही. कारण या विमानांना इतर विमानांच्या बरोबर एक्सरसाइज करावी लागते, त्यांच्या बरोबर काम करावं लागतं. विमानात एक व्यक्ती काम करत नाही. ज्यावेळेला आपण शत्रूवरती हल्ला करायला जातो त्यावेळेला एक टीम काम करते. उदाहरणार्थ आपण जे बालाकोटला जो एअर स्ट्राईक केला होता, एअर पॅकेट मध्ये जवळजवळ 12 विमानं होती. 4 विमानांनी ऍक्च्युअली हल्ला केला, 4 विमानं एस्कॉर्ट करायला होती आणि 1-2 विमानं टेहाळणी करण्याकरता होती. तर असं हे टीम वर्क काम करावं लागतं. सर, पहिलीच जरी खेप असली 5 विमानांची तरी आणखीन जी 31 विमानं आहेत ती देखील येत्या काळात दाखल होतीलच. आणि जे स्क्वॉड्रन्स तयार केले जातील त्यानंतर सुखोई आणि MiG-29च्या साथीला राफेल देखील आता ऍड होईल. त्यामुळं भारतीय जी सैन्य दलं आहेत त्यांना एक वेगळी ऊर्जा तर मिळेलच, एक वेगळी ताकद मिळेल. आणि या सगळ्याचा फायदा आपल्याला आपल्या शत्रू राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी निश्चितपणे केला जाईल. याबद्दल काही वाद नाही. महाजन सर आणि ओढेकर सर, खूप खूप धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असणारच आहे. वेळेचा थोडासा आपल्याला वेळ कमी असल्या कारणानं आपल्याला हा शो इथं थांबावा लागतोय. आपण याच संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला लोकशाहीच्या प्रेक्षकांपर्यंत पाठवणारच आहोत, दाखवणारच आहोत. तुर्तास या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबूया. नमस्कार.